नमस्कार मित्रांनो, असेच प्रेमळ आणि छान छान संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम कुरकुरवासिने नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, तर मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते. आणि स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करत असते. म्हणून स्वामी समर्थांचे नामस्मरण नक्कीच करा. स्वामी सांगतात, परिस्थिती कोणतीही असू द्या, हार कधीच मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. मग त्यासोबतच चालत राहा आणि भिवू नका. तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्यांचा स्वामींवर आहे अढळ विश्वास, आणि त्यांच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती निवास. एवढे लक्षात घ्या. म्हणून ज्यांच्या मनामध्ये स्वामी आहेत त्यांच्या घरी स्वामी कायम निवास करत असतात आणि स्वामी तिथेच असतात. फक्त त्यांना ओळखण्याची, आपल्यामध्ये त्यांना विश्वास करण्याची तेवढी शक्ती पाहिजे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. आणि स्वामीच आपल्याला आईच्या मायेने जवळ घेतात आणि आपल्या सर्व संकटात ते आपल्यासाठी भक्कमपणे उभे असतात. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, एवढं लक्षात ठेवा. मग तुम्हाला कितीही अडचणी आल्या आणि तुम्हाला कितीही खोटं ठरवण्याचा प्रयत्न होऊ द्या, तुम्ही फक्त चांगल्या मार्गावर चला. तुम्हाला सर्व काही मिळेल आणि स्वामी देखील तुम्हाला दर्शन नक्कीच देतील. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं. आणि ते माणुसकीचं नातं जपायला तुम्ही काय एकदा शिकलात तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल आणि जगात तुम्हाला किंमत वाढेल. एवढं लक्षात घ्या. न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास नक्कीच घेता येत नाही. म्हणून काही गोष्टी तुम्ही द्यायला शिकलेत तर आपोआप तुमच्याजवळ भरपूर काही यायला लागते. म्हणून जीवनात कधीही देणारे व्हा आणि घेणारे कमी व्हा, असं ठरवा. निश्चित राहा, बाकी मी पाहीन, असं स्वामी म्हणत आहेत. आणि पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ही शक्य करीन. फक्त तू माझ्या भक्तीत राहा, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्यांच्या स्वामींवर आहे अढळ विश्वास, मग ते भरपूर लोक आहेत. आणि तशी लोक स्वामींवर विश्वास ठेवणारे आहेत. आणि त्या लोकांसोबत कधी चांगले होते, त्यांचं कधी वाईट होत नाही. म्हणून एक तुम्हाला नक्कीच सांगतो, ज्यांच्या स्वामींवर विश्वास असतो आणि स्वामींचे नामस्मरण ते दररोज करतात, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा सुखाचा असतो आणि समाधानाचा असतो. गोष्ट जर चुकीची असेल ना मित्रांनो, तर त्याचा नक्कीच विरोध करा. कुणाला छळू नका, खोटे कधीच बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. नक्कीच देवही तुमचा संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्या घरी कर्माची फळं ही लिहिलेली असतात आणि ती कर्माची फळं तुम्हाला एक ना एक दिवशी नक्कीच मिळतात. म्हणून चांगले कर्म करा, नक्कीच तुमच्यासोबतही देव चांगलेच करेल. मोठे व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे. आणि ती माणुसकी तुम्ही नक्कीच जपायला हवी. कोणी जर तुमच्याजवळ पाणी मागत असेल तर त्याला पोट भरून पाणी प्यायला द्या, आणि जेवण मागत असेल तर त्याला पोट भरून जेवायला द्या. नक्कीच तो तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि कधी कधी स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेण्यासाठी येत असतात. म्हणून अशा परीक्षेत आपण नक्कीच पास झालो पाहिजे. ज्यांची वेळ खराब आहे ना, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे. पण ज्यांची नियतच खराब आहे ना, त्यांच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये, एवढे लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या माणसांची मैत्री करा आणि चांगल्या माणसांमध्ये राहा.
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे. आणि असे माझे स्वामी इतके प्रेमळ आहेत की ते इतके दयाळू आहेत की त्यांचे फक्त एकदा नाम घेतल्याने ते आपल्यावर लगेच प्रसन्न होतात आणि आपल्यासाठी सर्व दरवाजे खुले करतात. फक्त त्यांचे नामस्मरण करायचे महत्वाचे आहे. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त माझ्या स्वामींनी दिली. आणि ती स्वामींची ताकद मी आजपर्यंत माझ्या अंगात भिनत आहे. आणि ती ताकद फक्त नामस्मरणामुळे येते. आणि तेव्हाच तुम्ही स्वामींना ओळखू शकाल. संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे. तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे. आणि ते फक्त आहेत आपले स्वामी महाराज आणि स्वामी समर्थ. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र आहे. जो दुसऱ्याचे वाईट करतो ना, त्याचं कर्माची फळ त्याला तो नक्कीच देतो आणि ते व्याजासकट घेतो. एवढं मात्र खरं आहे. म्हणून तुम्ही कर्म करताना चांगलेच करा, वाईट कधीच करू नका. नाहीतर वाईट कर्म केले तर ते फिरून तुमच्याजवळ परत येतीलच. एवढं लक्षात ठेवा. कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू अजिबात नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच पाहू नका. दिवस चांगले असो किंवा वाईट असो, प्रत्येकाचे ते दिवस बदलतात आणि एक ना एक दिवस त्याचाही जरूर येतो. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव. आणि त्याची गाठ माझ्याशी असेल मग तो माझ्याशी कसं भांडेल आणि मी त्याला बघून घेईन. तू फक्त तुझं काम करत राहा आणि चांगलं कर्म करत राहा. असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. एवढंच लक्षात ठेवा. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटीच कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरं सुख होतं. आणि मग तुम्ही समाधानी नव्हता. एक लक्षात घ्या, तुम्हाला जे मिळालं त्यात समाधानी आणि सुखी राहिलात तर नक्कीच तुमचं आयुष्य सुंदर आणि अगदी गोंडस होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, दुसऱ्याची भरलेली झोळी पाहून रिकामी झोळी असलेला प्रत्येक जण त्याची ईर्ष्याच करेल. असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर, मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानात भरलेले असतात. म्हणून ज्यांच्याजवळ समाधान आहे त्यांच्याजवळ सर्व काही सुख समृद्ध आहे. एवढं लक्षात ठेवा. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ना, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही. आणि म्हणूनच ती समाधानी असतात आणि सुखी असतात. एवढंच खरं. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढत असते. आणि मग जगण्याला सुद्धा एक वेगळाच तोल आणि एक वेगळा समतोल येत असतो. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्त धाम तोच आहे. आणि ते फक्त आपले स्वामी महाराज आहेत. आणि स्वामी महाराज एवढे दयाळू आहेत की फक्त त्यांचे नाव घ्या, तुमचे सर्व कामे होतील. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून तुमची कर्म चांगली ठेवा. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. म्हणून प्रत्येक गोष्टीत आपल्याला अनुभव हा मिळत असतो. फक्त अनुभव घेण्याची आपल्याला गरज असते. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. म्हणून या जगात कोणीच अमर नाही, सगळेच मरणार आहेत. म्हणून शेवटी तुम्ही देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत लीन होऊन जा. नक्कीच देव तुम्हाला आपल्या ओंजळीत घेतील आणि तुम्हाला या योनीतून मुक्त करून टाकतील. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. एवढं लक्षात ठेवा. चूक झाली की साथ सोडणारे बरेच मित्रांनो असतात, पण चूक झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. एवढंच लक्षात ठेवा.
स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येण्या. एवढं लक्षात ठेवा, तुमच्या देहाचे तुम्ही ज्यावेळेस मंदिर करता त्यावेळेस स्वामी तुमच्याजवळ येण्यासाठी तत्पर असतात. म्हणून ते फक्त साध्य होतं ते फक्त नामस्मरणाने. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि नक्कीच कमेंटमध्ये लिहा, स्वामी समर्था, आम्ही तुझ्या चरणाशी आमचे मस्तक टेकितो. आम्हाला सगळ्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते आणि ते मन फक्त चांगल्या व्यक्तींमध्ये आणि चांगल्या लोकांमध्ये असते. एवढे मात्र खरे आहे. कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या चांगल्या क्षणामध्ये सुद्धा स्वामींची आठवण काढा आणि वाईट क्षणांमध्ये सुद्धा स्वामींची आठवण काढा. नक्की स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणात मदत करतील. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या ना की त्या वाढत असतात. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे नक्कीच आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून श्रम लक्षात घ्या, संयम ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळेल. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं आणि देवाचे आशीर्वाद घ्यावे आणि देवाला म्हणावं, स्वामी राया, तुम्ही आम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवलेत, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि आम्ही तुमच्या चरणी मस्तक ठेवितो आणि आम्हाला असेच सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असं मागा. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरता मर्यादित आहेत आणि आता त्याची वाईट वेळ नक्कीच येणार आहे आणि त्याला समजणार आहे की स्वामींची ताकद काय असते. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, हे तर त्याचे संस्कार असतात. म्हणून एक लक्षात घ्या, कोणी माघार घेत असेल तर असं समजू नका की तू कमजोर आहे. तो त्याचा स्वभाव असतो आणि तो प्रेमळ असतो आणि त्याचा देवावर विश्वास असतो. म्हणून तुम्ही कधीही त्याच्यावर वाईट कुकर्म करू नका. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. एवढं लक्षात ठेवा. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस तुम्ही नक्कीच आनंदाने घातले पाहिजे. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती असते. एवढंच लक्षात घ्या. स्वामी सांगतात, मूर्ख बनत राहा, नाते टिकून राहतील. ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या विरोधात आवाज उठवाल त्या दिवशी नाती तुमची तुटत असतात. एवढं लक्षात घ्या. कर्म म्हणतो कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचे तरी भरे करण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या सर्व समस्या नक्कीच सोडवेल आणि तुमच्या सोबत उभा राहील. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपत असतो, हातावर पडला असता तर तो चमकत असतो, शिंपल्यात पडला असता तर त्याचा मोती होतो आणि थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा त्याचा असतो. म्हणून एक लक्षात घ्या, सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत आणि व्यक्तींसोबत ठेवा. नक्कीच तुमचं आयुष्य सुद्धा चांगलं होऊन जाईल आणि उज्ज्वल होऊन जाईल. स्वार्थ खूप प्रबळ असतो, म्हणूनच कधी कधी मित्र शत्रू बनतो, पण कधी शत्रू मित्र होतो. एवढं लक्षात घ्या. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव असते. म्हणून माणुसकी जो माणूस जपत असतो त्याच्या पाठीमागे कायम उभे राहिले पाहिजे आणि आपणही माणुसकी जगली पाहिजे. स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका आणि त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करायची मला ताकद द्या. एवढं बळ माझ्या अंगात द्या स्वामी समर्था. आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या. पहा, जे संपलं आहे ते परत येईल आणि तुम्हाला मिळेल.
आपण कुणासाठी काय केलंय एक वेळ याचा गोष्टीचा विसर पडला तरी चालेल मित्रांनो, पण आपल्यासाठी कुणी काय केलंय या गोष्टीचा विसर मात्र कधीच पडू देऊ नका. एवढं लक्षात ठेवा. स्वप्न पाहणारे डोळे जरी झाले आणि माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी, आणि तुम्हीच सर्व काही घडवत आहात आणि तुम्हीच सर्व काही माझ्याकडून करून घेत आहात. म्हणून जे काही करून घ्याल त्यात कधी कमी पडू देऊ नका. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. एखादा विषय किती वाढवायचा आहे, कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचंय हे ज्या व्यक्तीला जमते ना, तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात नक्कीच करू शकतो. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो, आणि आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा मिळत असतो. एवढं लक्षात घ्या. स्वामी म्हणतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडी वाकडी सेवा असेल ती मला मान्य आहे आणि ती सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, तुम्ही माझे जर मुखात नाम जरी घेतले तरी माझी सेवा झाली असे मी मानतो. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसते. म्हणून तुम्ही फक्त एक पाऊल पुढे उचला. स्वामी तुमची मदत करण्यासाठी तत्पर आहेत. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की तुम्ही वाईट होत असता. एवढंच खरं आहे. आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता तुमची आहे. म्हणून एवढा गर्व कशासाठी आणि एवढा अहंकार कशासाठी करायचा? फक्त माणुसकी जपायची आणि सर्व काही चांगलं होईल. कोणी कौतुक करो अथवा टीका लाभ तुमचाच आहे, कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. म्हणून एक लक्षात घ्या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये टाईप करा, आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. एवढं लक्षात घ्या. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात. काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. कधीही लक्षात ठेवा, पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, आणि मी ज्या दिवशी जिंकेल त्या दिवशी शर्यत संपलेली असेल. एवढंच सांगा. स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरता येत नाही. त्यासाठी जिद्द, दृढ विश्वास आणि कठोर परिश्रम करावे लागतात. मी तर तुमच्या पाठीशी आहेच, पण तुम्ही तुमचे काम नक्कीच मनापासून केले पाहिजे. मग मी तुमच्या पाठीशी उभा असतो. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. एवढं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कधीही चांगले कर्म करा. लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधीही कर्म करताना चांगले कर्म करा. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो आणि ज्या अस्तित्वातच नसतात. म्हणून एक लक्षात घ्या, अतिविचार करू नका. जे व्हायचंय ते स्वामींच्या इच्छेने होईल आणि ते चांगलंच होईल. म्हणून अतिविचाराने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. चांगले विचार करा आणि चांगलं राहा. स्वामी सांगतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता, आणि मग त्या व्यक्तीची साथ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच दिली पाहिजे. कुणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल. म्हणून कोणाचा विश्वास तोडू नका. स्वामी म्हणतात, ओळख मोठ्या लोकांशी नाही, कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी हवी. एवढंच लक्षात घ्या. आणि संकटकाळी उभे असणारे लोकांशी तुम्ही ओळख केली पाहिजे आणि त्यांच्या संपर्कात तुम्ही नक्कीच राहिले पाहिजे. वाद कुठलाही असो, माफी मागितल्याने नात्यामध्ये कधी कमीपणा येत नाही. म्हणून कधीही आपली चुकी असली की नक्कीच माफी मागा आणि एक पाव मागे घ्या. आणि एक लक्षात घ्या, एक पाऊल मागे घेतले आणि तिथे नाती टिकत असेल तर नक्कीच तुम्ही ते पाऊल मागे घेतले पाहिजे. माझी कमजोरी, माझं दुःख, माझा संयम
माझी परिस्थिती, माझी मजबुरी बस माझ्या देवालाच माहिती आहे आणि ती मी सहन करतोय आणि माझा देव माझ्या सोबत आहे. एवढंच फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार किती गडद असला तरी काही क्षणांनी पहाट ही होतच असते. फक्त आलेली पहाट जगायची कशी हे मात्र आपल्यावर आहे आणि ती पहाट जगण्यासाठी आपण किती उत्साही आहोत ते आपल्यावर निर्भर असते. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती आणि त्यामुळे माणूस पूर्णपणे बदलून जातो आणि त्यामुळेच त्याला अशा काही संकटांना सामोरे जायला लागते आणि तेव्हाच त्याला चांगले दिवस दिसतात. म्हणून त्या संकटात तुम्ही कधी खचू नका. तुम्हालाही नक्कीच एक दिवशी चांगले दिवस येतील. त्या दिवशी तुम्ही देवाचे नक्कीच आभार मानाल. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. एवढं लक्षात घ्या. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच आणि तुम्हाला एक ना एक दिवस स्वामी फळ देणारच. ज्यांच्याकडे अहंकार असतो ना त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून चांगले संस्कार असले तर त्या माणसाला कधीच गर्व आणि अहंकार येत नाही. एवढे पण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र माझे स्वामी समर्थ घेतील आणि ते माझे मायबाप आहेत. ते सर्व बघत आहेत आणि तेच सर्व माझी काळजी घेत आहेत. म्हणून मी त्यांच्यावर सर्व सोपवत आहे. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरत नाही. एवढं लक्षात ठेवायला शिका. स्वामी पाहतात तुम्ही प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. मग ते त्यानुसार तुम्हाला फळ देत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि स्वामी असा खेळ करत असतात कारण तुम्हाला त्यांना काहीतरी शिकवायचे असते आणि चांगल्या मार्गावर आणायचे असते. एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता नक्कीच असते. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, कधी कुणाला आपल्या मनातील गोष्ट सांगू नका आणि सांगताल तर त्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास तुमचा असला पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची तुमची वेळ आली आहे. स्वामी सांगतात संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नसते. म्हणून आपल्या परीने त्यांना तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. गवताची दोरी वळवली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो आणि चारित्र्याचा विकास सुसंगीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो. कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतं. एवढं लक्षात घ्या. म्हणून जीवनात कुणी कितीही तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो पण आकाशाला काळे करायचे सामर्थ्य त्या धुरात नसतं. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने नक्कीच तुम्ही साथ दिली पाहिजे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. भरभरून जगायला पैसा नाही, आयुष्य लागतं आणि ते आयुष्य सुंदर करण्यासाठी फक्त स्वामी नाम घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. नक्कीच तुमचं आयुष्य चांगलं होईल आणि तुम्हाला सुखाचा श्वास घेता येईल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणूस जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख कधीच मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य तुमचं घडत नाही. म्हणून तुमच्या मनात सुद्धा चांगले विचार नक्कीच असायला हवेत.
आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही त्याला साक्षी नक्कीच आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून कधी देणे श्रेष्ठ आहे एवढेच तुम्ही मनापासून श्रेष्ठ ठेवले पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये दुसऱ्याला देण्याची भावना तुम्ही ठेवली पाहिजे. देव नक्कीच तुमचं भलं करेल आणि चांगलं करेल आणि मग तुम्हाला नक्कीच चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या जगात चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांची भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय. प्रयत्न करत राहा. यश थोड्याच अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची लायकी म्हणतात आणि श्रीमंत जमिनीवर बसला तर त्याचा मोठेपणा सांगतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच बदलून टाकेल. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात नक्कीच आणत असतो. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं याला आयुष्याचं योग्य नियोजन असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. म्हणून ती श्रेष्ठ असतात आणि चांगली ठरतात. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो आणि कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चित होऊन राहते त्याप्रमाणे स्वामींचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती नक्कीच होत असते. व तुम्ही पूर्णपणे आत्मसमर्पण स्वामींना केले पाहिजे. ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं त्याला घमेंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं, कष्टातून निर्माण केलं, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव ही पूर्णपणे असते. मित्रांनो, स्वामी म्हणतात, दुःखाची जळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ आयुष्य जगत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, ज्याच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणीच नसतं. स्वामी सांगतात, माफी मागून लहान व्हावं, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये आणि नेहमी तुम्ही खरं बोललं पाहिजे. स्वामी म्हणतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली, तर ते जिवंतपणे इतका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील. एकामागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वरालाच लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट नक्कीच घडून आणतो आणि देव कुणाचे कधीच नशीब लिहत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहत असतात. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये आणि कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ आणि वाईट वेळ सांगून कधीच येत नाही आणि म्हणून चांगले कर्म केल्याने स्वामी आपल्यासोबत चांगलं करतील याचा विश्वास ठेवा.
पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही आणि यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. म्हणून कष्ट करा, सत्कर्म करा, भक्ती करा. फळ काय मिळेल याची चिंता तुम्ही नक्कीच करू नका. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद वेगाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. एवढं प्रेम तुम्ही स्वामींवर केलं पाहिजे आणि एवढी श्रद्धा तुमची स्वामींवर असली पाहिजे, तरच तुमचं प्रेम नक्कीच स्वामींच्या चरणी टिकेल. मित्रांनो, स्वामींवर मनापासून पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो, तुम्ही आयुष्य जगत असताना स्वामींवर जर विश्वास ठेवत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जसं असावंसं वाटतं तसं असल्यासारखा अभिनय करा. थोड्याच दिवसात अभिनय सत्यात नक्कीच उतरेल. या प्रकरणात मी जे सांगणार आहे ते नक्कीच तुमच्या लक्षात येईल आणि तुमची ढब बदललीत की तुमची मनस्थिती बदलते. मी असं सांगितलं की ऐकणाऱ्याला वाटतं की मी काहीतरी विनोद करतोय, पण या कल्पनेला असे एकदम जिंकारण्याऐवजी एकदा करून पाहायला काय हरकत आहे. तुम्ही जेव्हा दुःखी मनस्थितीत असता तेव्हा तुमची ढब कशी असते, झुकलेले नजर खाली वळलेली, असे अगदी गळून गेल्यासारखे असतात ना. आता एक क्षणभर फक्त असं करून बघा. ताठ उभे राहा, खांदे ताठ, छाती विस्तारलेली, डोकंही उन्नत स्थितीत आणि अजून चांगलं म्हणजे नजरेतही वर कुठेतरी बघणारी. आता कसं वाटतं? तुम्ही जर अशा उन्नत अवस्थेत शरीर ठेवून बोलणं, चालणं, हसणं अशा क्रिया केल्यात तर एकूणच खूप छान वाटतं आणि तुम्हाला उमजेल. असं उन्नत ताट असताना आपल्याला दुःख जाणवणं अशक्य असतं आणि या बाबतीत बरंच संशोधनही झालं आहे आणि ब्रायन पेटी आणि वॅगनर यांनी 2009 मध्ये या संदर्भात संशोधन नक्कीच केलं आहे की मरगळून झुकत्या अवस्थेत बसणाऱ्या लोकांपेक्षा सरळ ताट स्थितीत बसणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप असतो आणि असं यातून दिसून आलं. आणि टेड या माध्यमाद्वारे प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रेरणादायी भाषणांमध्ये ॲमी कडी याचं एक भाषण खूप छान आहे. तुमची देहबोलीच सांगते तुम्ही कसे आहात, हे ते भाषण. यामध्ये ॲमिंडाना कार्नी यांच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या केलेल्या संशोधनाबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या या संशोधनातून असं दिसून आलं आहे की शरीर रुबाबदार ताठ स्थितीत 2 मिनिटं ठेवलं तर टेस्टोस्टेरॉन आणि संप्रेरकाच्या पातळीत 20% वाढ आणि कोलेस्ट्रॉल या संप्रेरकाच्या पातळीत 25% घट होते. आणि टेस्टोस्टेरॉन पातळीत वाढ झाली की आत्मविश्वास उंचावतो, तर कोलेस्ट्रॉल पातळीत घट झाली की तणाव कमी होतो. आणि हे वैज्ञानिक सत्य आहे. आता पुन्हा मी सांगतो, त्याची कल्पना करून पहा. तुम्हाला जर काही महत्त्वाचं काम, प्रेझेंटेशन आणि इत्यादी काम करायचं असेल तर आधी 2 मिनिटं शरीर ताठ उन्नत स्थितीत ठेवा आणि हात मागे नेऊन एकमेकात गुंफा. पायात अंतर ठेवा, डोकं नजर उन्नत असू द्या किंवा मग एखाद्या खुर्चीवर रेलून बसा. दोन्ही बाहू हवेत लांब पसारा आणि 2 मिनिटं अशा स्थितीत राहा आणि मग बघा काय होतं ते. नक्कीच तुम्हाला भरपूर काही मिळाल्यासारखं वाटेल. तुम्हाला खरोखर काय हवं आहे त्याची इच्छा तुम्ही मनात धरली पाहिजे. मागा आणि मग तुम्हाला सर्व काही मिळेल. मागणी तर करा. मागणी करून झिडकारली गेली तरी ते मागणी न करता गप्प बसणं आणि नंतर अरे रे तेव्हा मागणी करायला हवी होती असं हळहळण्यापेक्षा पुष्कळ चांगलं असतं. जिथे कुठे तुम्हाला अधिक चांगलं वाटत असेल ते बोलून तर दाखवा. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मनासारखी जागा नाही मिळाली तर चांगली जागा मागून तर पहा. विमानाचे इकॉनॉमी क्लासचं तिकीट असताना मनासारखी जागा मिळाली नाही तर ते तिकीट अपग्रेड होईल का हे विचारून तर पहा. किंवा किती पगार वाढ हवी आहे बॉसला सांगून तर पहा. विचारा, मागणी करा, मिळणार नाही असं समजून विचारायचं. कारण जे नको होतं ते तुमच्याकडे आहेच, तर मग विचारल्याने याहून वाईट स्थिती काही होणार नाही. झाला तर फायदाच होणार आहे. म्हणजे गमावत काहीच नाही, अधिक मिळू मात्र शकतं. अशा संधीसमोर तुम्ही आहात, मग ती संधी का नाही घेत? त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला जास्त चांगलं काही मिळावंसं वाटेल ना तिथे ते संबंधित व्यक्तींना त्याबद्दल तुम्ही विचारलं पाहिजे. ते नातेवाईक असोत, ऑफिसमधले असोत किंवा तुमचा मित्र अथवा जोडीदार असोत. तुम्हाला काहीतरी अधिक चांगलं हवं आहे आणि हे त्यांनी स्वतःहून ओळखलं अशी अपेक्षा करू नका. तुमचं मन त्यांना वाचता येत नाही, तुम्हालाच ते बोलून सांगावं लागेल. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कित्येक वेळा दुसऱ्यांनी आपल्या मनातलं जाणलं नाही की दुखवतो. खरं तर आपली ही अपेक्षा फार जास्त असते.
मी स्वतः माझ्या वैयक्तिक नात्यांमध्ये आधी फार दुखावला जात असे. जोडीदाराला आपलं मनच समजत नाही असं मला वाटे. अखेर मलाच एकदा हे थांबवावंसं वाटलं आणि मी माझ्या मनातलं उघडू करू लागलो आणि बोलू लागलो आणि जे हवं आहे ते स्पष्टपणे सांगू लागलो. दुसरं उदाहरण आहे आपल्या बॉसचं. आपण जीव तोडून काम करतो आणि मग बॉस पगारवाढ आणि प्रमोशन देईल याची आस लावून बसतो, पण ते काही लवकर घडत नाही. त्यामुळे चक्क मागणी करा. मागणी केल्यावर जास्तीत जास्त वाईट काय होईल तर बॉस पगारवाढीला किंवा प्रमोशनला नकार देईल. काय फरक पडणार त्यामुळे? आधी तीच परिस्थिती विचारल्यानंतरही राहणार आहे, पण तुम्ही मागणी केली तर तुम्हाला काहीतरी कळेल. मिळणार आहे का? असल्यास कधी मिळणार? आधी ही स्थिती मागणी न करता गप्प राहण्यापेक्षा पुष्कळ चांगली आहे. आणि त्यामुळे जे तुम्हाला मिळायचं हवं असं वाटतं त्याबद्दल स्पष्टपणे नक्कीच तुम्ही विचारा. विचारताना नक्कीच तुम्ही या बाबी लक्षात ठेवा. मिळेल अशा अपेक्षेनं मागणी करा आणि ते मिळण्यास तुम्ही पात्र आहात असं तुम्हाला वाटत असायला हवं. आणि या संदर्भातले तुमचे विचार, भावना आणि आंतरसंवाद सकारात्मक असतील याची दक्षता तुम्ही नक्कीच घ्या. आणि ज्या व्यक्तीला तुमची मागणी पूर्ण करण्याचा अधिकार आहे तिच्याकडे मागणी नक्कीच करा. मागणी अगदी स्पष्ट नेमक्या शब्दात करा आणि पुन्हा पुन्हा विचारत राहा. लहान असताना आई वडिलांकडे एखाद्या खेळण्यासाठी कशी बुणबुण करायची तसेच आपल्या अंतरात्म्याचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकला पाहिजे. आपला अंतरात्मा एक पवित्र देणगी आहे आणि तर्कसंगत विचार करणारं मन हा तिचा विश्वासू सेवक असतो. मात्र आपण असा समज निर्माण केला आहे की तो या विश्वासू सेवकालाच महत्त्व देतो आणि पवित्र देणगीविषयी विचारून आणि विसरून जातो. आपला आतला आवाज ही किती मोठी देणगी आहे हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी चांगलंच जाणलं होतं. आणि तुमचं आतला आवाज काय सांगतो त्याकडे लक्ष द्या आणि तुमची अंतर्स्फूर्ती काय सांगते ते नक्कीच ऐका. मात्र हा आतला आवाज आणि आपल्या मनात किरकिरणारा एक क्षीणी दुसरा आवाज आणि हे वेगळे असतात बरं का. या दोन्हीमध्ये फरक करून कोणता आवाज हा आतला आवाज आणि हे ठरवणं सोपं नसतं. हा जो क्षण दुसरा आवाज असतो तो आपल्या तर्कनिष्ठ बुद्धीचा आवाज असतो आणि तो काय योग्य आणि काय अयोग्य, असं काय करावं आणि काय करू नये हे सांगत असतो. आणि हा आवाज आणि आतला आवाज अचूकतेने ओळखण्यासाठी तुम्हाला थोडा सराव करावा लागेल आणि छोट्या गोष्टीतून याची सुरुवात करता येईल. उदाहरणार्थ कामावर जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या 2-3 रस्त्यांपैकी आज कोणता रस्ता घ्यावा, आता ढगाळ वातावरण असतानाही गॉगल्स सोबत घ्यावा का नाही, असे छोटे निर्णय घेताना आतला आवाज आणि बुद्धिनिष्ठ आवाज यातला फरक ओळखायला तुम्ही सुरुवात करा. मी याचा सराव कसा केला होता ते मला आठवतंय. शाळेत जाण्यासाठी 2 रस्ते होते. दोन्ही रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंग लागत असत आणि ही दोन्ही रेल्वे क्रॉसिंग वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांसाठी होती. याचा उपयोग करून मी माझ्या आतला आवाज ओळखण्यासाठी एक खेळ खेळायचो. प्रत्येक दिवशी निघताना आज आपल्याला कोणत्या रस्त्याने जावंसं वाटतंय म्हणजेच आपली अंतर्स्फूर्ती काय सांगते हे मी बघायचो. आणि कधी अंतर्स्फूर्तीचं ऐकून ती सांगते त्या रस्त्यानं मी जाई, कधी मुद्दाम तिच्या विरुद्ध रस्त्याने निघे. जेव्हा मी अंतर्स्फूर्तीने म्हणणं डावलून दुसरा रस्ता घेई तेव्हा मला क्रॉसिंग पाशी गेट बंद दिसून ताट कळावं लागे. आणि मग काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. मला एका दूरच्या कार्यालयात काही काम निघालं. तिकडे जाण्यासाठी 2 रस्ते होते. त्यातला एक रस्ता मला सोयीस्कर वाटला, पण त्याचवेळी आतून दुसरा रस्ता निवडण्याची जोरदार प्रेरणा होऊ लागली आणि मी त्या रस्त्यानं प्रेरणेनेच ऐकलं आणि तो दुसरा जो माझ्या मनात आधी नव्हता तो रस्ता धरला. काही अंतर गेल्यावर गाडीतल्या रेडिओवरून कळालं की ज्या रस्त्यानं जायचा आम्ही विचार केला होता त्यावर 25 किलोमीटर लांबीचा महाप्रचंड ट्रॅफिक जाम झालाय. आणि मी ताबडतोब माझ्या आतल्या आवाजाचे आभार मानले. आणि तुम्हालाही असा अंतरप्रेरणेचा अनुभव असलेच. आणि मग कधी असं झालंय का की तुम्हाला एखाद्या व्यक्तींची तीव्रतेने आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला त्या व्यक्तीचाच फोन आला, किंवा काही मित्रांची खूप आठवण आली आणि लगेचच ते कुठे दुकानात वगैरे भेटले? तुम्ही या आतल्या आवाजावर जेवढा जास्त विश्वास ठेवाल तेवढा तो बलवान होईल आणि तेवढे त्याचे जास्त परिणाम अनुभवायला येऊ लागतील आणि तेवढा तो तुमच्या डोक्यातला दुसऱ्या तर्कनिष्ठ आवाजापासून वेगळा ओळखता येऊ लागेल. आणि हे सगळं फार आश्चर्यकारक आहे. ध्यानधारणा केल्यानं हा आतला आवाज जास्त स्पष्टपणे समजू लागतो. आणि 5-10 मिनिटं अगदी शांत बसा आणि मनात काय उमटते त्याकडे लक्ष द्या. आणि एकदा का तुम्हाला हा आतला आवाज समजू लागला की ताबडतोब त्याचा ऐकायला लागा आणि तो काहीही सांगेन. एखादा ईमेल आत्ताच्या आत्ता करावा अशी ती उर्मी असेल किंवा कोणाशी तातडीनं संवाद करावा असं तो आवाज सांगेल. अचानक एखादी चांगली कल्पना स्फुरेल
आणि लगेच ती अंमलात आणेल. आणि नक्कीच ती अंमलात तुम्ही आणा आणि रोजनिशी लिहा. जग बदलण्याचा विचार सगळे करतात, पण स्वतः बदलावं असा विचार कोणीही करत नाही. दैनंदिन लिहिणं मी कधीही चुकवत नाही. आणि एक फार महत्त्वाचा स्वाध्याय आहे. मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, एक वही करा आणि तुमचा दिवस कसा गेला ते त्यात लिहत जा. आणि म्हणणे म्हणजे रोज रात्री थोडा वेळ काढून दिवसभराचं पुनर्वलोकन करणं असतं. यामुळे तुम्ही दिवसभरात काय काय चांगली कृत्य केली याचा एक आढावा घेतला जाऊन त्यातले आनंदी क्षण पुन्हा जगायला मिळतात. तसंच आगामी धोरण ठरवता येतात. आणि म्हणून रोज अशी नोंद ठेवत जा. असं केलं तर तुम्हाला आनंद, स्वतःबद्दलचा अभिमान आणि प्रेरणा याचा पुन्हा प्रयत्न येईल आणि याचा फार सकारात्मक परिणाम होतो. कारण झोपायच्या आधीच वेळेत दिवसभरातल्या चांगल्या आनंदी क्षणांना उजाळा देणं याचा तुमचा सुप्त मनावर फार चांगला परिणाम होतो. आणि शिवाय झोपही शांत गाढ लागते. आणि यात एक पथ्य असतं की दिवसभरातल्या चांगल्या सकारात्मक घटना आणि क्षणच वेचून काढायचे आणि फसलेले किंवा अपयश मिळालेली काम विचारातच आणायची नाहीत. आणि ते आणली तर तुमची झोप उडेल. आणि झोप उडण्याचा काय परिणाम असतो ते आता तुम्हाला माहीतच आहेत. मग माझ्या विद्यार्थ्यांना आणि मला सुद्धा दैनंदिन लिहिण्याच्या सवयीमुळे फार मोठा लाभ झाला आहे. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी खालील प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारा आणि ती लिहून नक्कीच तुम्ही काढली पाहिजे. मी कशासाठी कृतज्ञ आहे? आज कोणत्या 3 गोष्टींमुळे मला आनंद झाला? आज कोणत्या 3 गोष्टी मी विशेष चांगल्या पार पाडल्या? आजचा दिवस याहून जास्त चांगला कसा करता आला असता? उद्यासाठीची सर्वात जास्त महत्त्वाची बाब कोणती आहे? हे लिहिताना सुरुवातीला फारसं चांगल्या तऱ्हेने लिहिता आलं नाही तरी बिचकू नका. लिहित राहा. ते सरावानं चांगलं जमू लागेल. आणि एखाद्या वेळेस जर काही लिहावं हे अजिबात सुचलं नाही, मती गुंठीत झाली, तर 5 मिनिटं अगदी शांत बसा आणि त्या वेळात मनात काय काय येतं ते नंतर लिहून काढा. आणि ते काहीही असलं तरी चालेल. त्याला बरे वाईटपणाचं लेबल लावू नका. फक्त लिहून काढा. आणि असं 1 महिनाभर करा आणि काय काय फरक पडतो ते बघा. आणि यासाठी एखादी साधी वही देखील चालेल. मी माझ्या चिमुकल्या वहीला नाम दिलंय द 5 मिनिट जर्नल. म्हणून एक लक्षात घ्या, 5 मिनिटासाठी तुम्हाला हे सर्व काही लिहायचं आहे. ते तुमच्यावर अवलंबून असेल. कुरकुर करणं बंद करा. तुमच्या समस्या कधी कोणाला सांगू नका. 20% लोकांना त्याचं काही सुख दुःख नसतं आणि उरलेल्या 80% लोकांना त्यामुळे उलट आनंदच होतो. अंधाराला शिव्याशाप देत बसण्यापेक्षा एक मेणबत्ती उजळणं चांगलं असतं. तक्रार करत राहणं हे आनंदी होण्याच्या इच्छेसाठी विष समान आहे. आणि तक्रार करत कुरकुरत बसणं ही सर्वार्थानं निरुपयोगी वर्तणूक आहे. आणि यामुळे स्वतःबद्दल कीव येते आणि यानं मिळत तर काहीच नाही. सतत तक्रार करण्याच्या कुरकुरणाऱ्या व्यक्तीपासून सगळे दूर पळतात. आणि ही सवय म्हणजे स्वतःला बळी समजणाऱ्या मनोवृत्तीचं चिन्ह आहे. आणि आता तुम्ही तसेच मुळीच नाही, हो ना? मग त्यामुळे अंधाराला बोल लावणं थांबवा आणि दीप उजळवा. वेळ मिळत नाही, तक्रार थांबवा. सकाळी 1 तास लवकर उठण्याची सवय लावून घ्या. आणि वजन किती वाढतंय अशी कुरकुर करत न बसता ताबडतोब व्यायाम करायला सुरुवात करा. आणि तुमच्या पालकांवर, शिक्षकांवर, वरिष्ठांवर आणि सरकारवर, अर्थव्यवस्थेवर आरोप करणं थांबवा. आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःवर नक्कीच घ्या. तुम्ही सिगारेट ओढणं सोडू शकत नाही किंवा खूप जंक फूड खाता किंवा तुम्ही तुमची स्वप्न अपूर्ण सोडलं यात दुसऱ्याचा कोणता दोष नाही. लवकर उठायचा गजर वाजला तरी तो 10 मिनिटासाठी पुढे ढकलणारे तुम्ही असता, दुसरं कोणी नाही. तुमचं आयुष्य समाधानकारक नसण्याचं खापर दुसऱ्यावर कोणावर फोडू नका. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही यात करू शकता. तुमचं आयुष्य घडवणं केवळ तुमच्या हातात असतं. आणि सत्य तुम्हाला जितकं लवकर समजेल तितक्या लवकर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू कराल. आणि तुमच्या विचारांचं केंद्रस्थान काय असायला हवं हे लक्षात घ्या. आणि सद्यस्थितीबाबत तक्रारी करण्यावरच तुमचं लक्ष केंद्रित झालं तर तशाच गोष्टी तुमच्याकडे आकर्षिल्या जातील आणि तुम्ही पुन्हा तशाच परिस्थितीत अडकाल. आणि दृष्टचक्र तुम्हाला भेदावंच लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला जे हवं आहे केवळ त्यावरच विचार केंद्रित करा आणि आपल्या मनात डोकवा. तुमची सकारात्मक ध्येय आणि यश मिळवण्याची इच्छा यांना प्रोत्साहन द्या. केवळ हवं त्यावर लक्ष केंद्रित करून त्यांची उजळणी करा. मग करा तुम्हाला हव्या त्या परिस्थितीची निर्मिती आणि निर्णय घेणं सुरू करा आणि जगणं सुरू करा. बघा, तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतील आणि तुम्हाला सर्व काही मिळू लागेल. एक मित्रांनो, स्वीकार करायला शिका. प्रशंसेच्या एका वाक्यावर मी 2 महिने जिवंत राहू शकतो. तुम्हाला कोणी काही भेटवस्तू देत असेल किंवा तुमची स्तुती करत असेल
तर ते स्वीकारणं तुम्हाला अवघड जातं का? मग संकोच वाटतो का ते घेण्याचा? तसं असेल तर ते आजच्या आत थांबवा आणि अशा गोष्टी आनंदानं स्वीकारणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला स्वीकारणारा व्हावं लागेल. तुम्ही असे स्वीकारणारे होणं हेच तुमच्या हव्या त्या गोष्टी अधिकाधिक मिळवण्यामागचं गुपित असतं. एखादी व्यक्ती तुम्हाला काही भेटवस्तू देत असेल आणि तुम्ही अरे कशाला हे, याची काहीच गरज नव्हती असं म्हणलात, तर तुम्ही त्या व्यक्तीचा भेट देण्यातला आनंद हिरावून घेत असता. एखाद्यानं स्तुती केल्यावर तुम्ही असं म्हणलात तरी त्या व्यक्तीच्या तुमचं कौतुक करण्याच्या निर्मळ भावनेचा हिरमोड होतो. आणि त्यामुळे असं वागत असाल तर विचार करा, अशी भेटवस्तू किंवा स्तुती नाकारण्यामागे आपण यासाठी लायक नाही आणि ही भावना तर लपलेली नाही ना, तसा विचार तुम्ही करू नका. आणि तुम्हाला काहीतरी देण्यात दुसऱ्याला आनंद वाटतोय ना, मग तुम्ही त्यासाठी लायक आहात का नाही हा विचारात बाजूला ठेवा. त्या देणाऱ्याचा आनंद कमी करू नका. केवळ आभारी आहे असं म्हणून त्याची भेट स्वीकारा आणि स्वीकारण्याची वृत्ती इथून पुढे अंगी बांधून घ्यावी. आणि असं मी तुम्हाला नम्रपणे सुचवत आहे. आणि एखाद्याने काही स्तुती केली तर कृतज्ञतेने त्यांचे आभार माना आणि त्या स्तुतीचा स्वीकार करा. तुम्हाला माझ्याबद्दल असं वाटतंय याचा मला आनंद आहे आणि असं त्या व्यक्तीला म्हणा. आणि तुमची स्तुती करण्यानं मिळणारा आनंद समोरच्याला उपभोगू द्या. आणि पुढे दिलेली वर्तणूक अगदी विचारपूर्वक टाळलीत तर तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुमचा स्वाभिमान एका नवीन पातळी गाठेल. प्रशंसा नाकारणं, स्वतःला तुच्छ समजणं, तुमच्यामुळे मिळालेल्या यशाचं श्रेय उगीच दुसऱ्याला देणं आणि स्वतःच्या आवडीच्या वस्तू खरेदी करताना मागे पुढे पाहणं, कशाला घ्यायची आपल्याला ही वस्तू असं म्हणून स्वतःला कमी लेखणं, कोणी तुमच्याबद्दल चांगलं बोलेल तरी त्याचा ध्वनार्थ काही वेगळाच तर नाही ना असं वाटून घेणं. मग इथून पुढे तुम्हाला मिळणाऱ्या भेटवस्तू आणि प्रशंसेचा आभारी आहे म्हणून असं स्वीकार करा. आणि वर जी वर्तणुकीची यादी दिली आहे तेच तुम्ही नक्कीच पाळा आणि त्याचा स्वीकार तुम्ही मनापासून नक्कीच केला पाहिजे. एक लक्षात घ्या, चुकीच्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं तुम्ही थांबवलं पाहिजे. तुम्ही जे काही काम करता ते करायला धैर्य लागतं. काम सुरू असताना तुमचं हे चुकतंय असं म्हणणारा कोणीतरी नेहमी असतंच. मग हे काम काही होणार नाही बरं का असं म्हणणाऱ्या व्यक्तीनं ते काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कधी नक्की अडू नये. तुम्ही कोणाच्या संगतीत राहत असता याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ ज्या 5 व्यक्तींबरोबर घालवता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सरासरीसारखं तुमचं व्यक्तिमत्व बनत असतं असं जिम रोहन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही ही बाब गांभीर्यानं घ्यावी हे बरं. ज्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही फुरून येता, ज्यांच्या तुमच्यावर विश्वास आहे आणि ते तुमच्यातल्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देऊन ते प्रकट करावेत अशी प्रेरणा तुम्हाला देतात, अशा व्यक्तींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. आणि ज्या व्यक्ती तुमच्या आत्मविश्वासाला बळकटी देऊन तुमचं व्यक्तिमत्व सशक्त करतात अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्ही नक्कीच राहा. भावना आणि दृष्टिकोन हे संसर्गजन्य असतात आणि हे लक्षात ठेवा. तुमच्या सहवासातली माणसं तुम्हाला प्रेरणा देणारी, तुमची हिंमत वाढवणारी आणि योग्य निर्णय घ्यायला उपयोगी पडतील अशी असू शकतात, किंवा याउलट म्हणजे तुम्हाला खाली खेचणारी, तुमची शक्ती वाया घालवणारी आणि तुमच्या उद्दिष्टांमध्ये अडथळे आणणारी असू शकतात. जर तुम्ही नेहमी अशा खचणाऱ्या नकारात्मक लोकांच्या संगतीत राहत असाल तर ते तुम्हालाही एका नकारात्मक आणि निंदक व्यक्ती बनवून टाकतील आणि हे नक्कीच आहे. आणि या लोकांना स्वतःच्या सुरक्षित कोशातच राहणं आवडतं. धोके पत्करून यश मिळवण्यातली अनिश्चितता त्यांना मानवत नाही आणि ते तुम्हीही तसंच वागावं असं तुम्हाला पटवतात. म्हणून अशा टीकाखोर, कायम आरोप आणि तक्रारी करणाऱ्या लोकांपासून नेहमी 4 हात लांबत राहा. आणि नेहमी दुसऱ्याचं वागणं जोखणाऱ्या, दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या आणि गावगप्पा चघळणाऱ्या लोकांपासून होईल तेवढं नक्कीच दूर राहा. स्टीव्ह जॉब्स आणि स्टॅनफोर्ड इथल्या प्रसिद्ध भाषणात म्हटल्याप्रमाणे इतरांच्या मतांच्या गलबल्याखाली तुमचा आतला आवाज दबू देऊ नका. आणि सातत्यानं विरोध करणाऱ्या लोकांमध्ये राहून यशस्वी होणं आणि स्वतःचा विकास करणं तुम्हाला फार अवघड जाईल. आणि दुर्दैवानं तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीच अशा असतील तर तुम्ही काय कराल? अशा स्थितीत तुम्ही केवळ एक गोष्ट करू शकता आणि स्वतःला अधिक चांगलं बनवणं. तुम्ही तुमचा विकास करून यशस्वी झालात ना काही की हे नकारात्मक लोक तुमच्यापासून दूर पळतील आणि आता तुम्ही त्यांच्या टप्प्यातलं सावध नाही असं पाहून ते स्वतःचा गाशा गुंडाळतील आणि त्यांच्या नकारात्मकतेला साथ देणारं कोणीतरी त्यांना हवं असतं. आणि आता तुम्ही त्यांच्या या कक्षेत येत नाही आणि हे पाहिलं की ते तुम्हाला सोडून देऊन दुसऱ्या कोणाला तरी गाठतील. मात्र स्वतःचा विकास करून यशस्वी होऊन या लोकांना दूर करणं जमलं नाही किंवा त्याला अजून काही काळ लागणार असेल तर अशा स्थितीत
तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, अशा लोकांच्या सहवासातला वेळ कमी कमी करायला हवा का चक्क यांच्याशी संबंधच तोडून टाकावेत? पण हा एक निर्णय आहे जो तुम्हाला नक्कीच घ्यावा लागेल आणि तो तुम्हाला पूर्णपणे आत्मसात करावा लागेल. माझ्या पूर्ण आयुष्यात अशा नकारात्मक लोकांपासून मी आपोआप दूर होत गेलो आणि याचा मला किंचितही खेद नाही. अर्थात हे सोपं नव्हतंच. मी स्वतः जेव्हा हे प्रशिक्षण घेतलं आणि यातली सर्व तत्व जे तुम्ही आता या पुस्तकात वाचत आहात आणि तुम्ही बघत आहात आणि मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या आयुष्यात समाविष्ट करून घेऊन स्वतःला बदललं. मग तेव्हा माझ्या कित्येक सहकाऱ्यांना मी कोणता तरी पंथ स्वीकारला आहे असं वाटलं होतं. मग तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही ज्यांच्या सहवासात असता अशा सगळ्या व्यक्तींची यादी करा. यातले कोण तुमच्यासाठी सकारात्मक आहेत आणि कोण तुम्हाला खाली खेचत आहेत याचे विश्लेषण तुम्ही नक्कीच करा. आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच सुरू करा. आरोप आणि तक्रारी करणाऱ्या आणि करत राहणाऱ्या विखारी लोकांपासून त्यांच्या आयुष्यातून वगळण्याचे किंवा निदान त्यांच्या कमीत कमी सहवास मिळेल यासाठी नक्कीच प्रयत्न करा. तुम्हाला प्रेरित, उत्साही, आनंद करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहणं निवडा आणि स्टीव्ह जॉब यांचं स्टॅनफोर्ड मधलं गाजलेलं भाषण पहा आणि ते ऐका. तुम्हाला नक्कीच कळेल आणि सर्व काही तुमच्या लक्षात येईल. स्वतःचं आयुष्य जगा. तुमचं आयुष्य मर्यादित आहे. दुसऱ्याच्या तंत्रात वागण्यात ते वाया घालू नका आणि इतरांच्याच विचारानुसार वागत राहणं हा एक सापळा आहे आणि त्यात अडकू नका. इतरांच्या विचारांच्या प्रभावात येऊन स्वतःच्या आतल्या आवाजाला दडपू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःला जे वाटतं, आपली अंतर्स्फूर्ती जे सांगते ते करायला अजिबात कचरू नका. आपल्याला खरोखरी काय हवं असतं ते आपल्या आतल्या आवाजाला माहीत असतं आणि एकच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि बाकी सगळं दुय्यम असतं. स्टीव्ह जॉब्सचं या बोलण्यात सगळं सारं आलं आहे आणि यातून जास्त काय सांगावं आपण. इतक्या आशयपूर्ण वक्तव्यात अजून भर घालणं खरंच अवघड आहे आणि तुम्हाला हवं तसं आयुष्य जगा. इतरांना तुम्ही ज्या तऱ्हेनं जगावं वाटतं तसं नव्हे. तुमचे शेजारी, सहकारी, ओळखीचे लोक तुमच्या बाबतीत कसा विचार करतात याची फारशी काळजी करू नका, कारण याचा फार विचार करत बसलात तर शेवटी लक्षात घ्या त्यांच्या इच्छेप्रमाणे वागता वागता आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना हातातून निसटून गेल्यात असं तुम्हाला आढळून येईल. आणि तुमच्या हृदयाचं ऐका. तुम्हाला आतून जे करावंसं वाटतं ते करा. मग ते चारचौघं करतात त्यापेक्षा वेगळं असलं तरी चालेल. थोडं वेगळं असण्याची हिंमत तुमच्यात असू द्या आणि थोडं वेगळंच करा. पावलो कोयलो यांनी मोठ्या मार्मिक शब्दात एक सत्य सांगितलं आहे. एखादी व्यक्ती जशी असावी असं इतर मानतात, तशी ती नसली तर ती इतर लोक रागवतात. दुसऱ्यांनी कसं जगावं याची स्वतः रूपरेषा असते, पण आपण कसं जगावं याची मात्र कोणाकडे नसते. म्हणून आपल्या मनाप्रमाणे जगा आणि आपलं आयुष्य आहे, आपण आपल्या मनाप्रमाणे जगलं पाहिजे. आता पहिला क्रमांक कोणाचा? कोणी तुम्हाला कमी लेखू धजत असेल तर त्याच्या तसं करायची मोकळीक तुम्हीच दिलेली असते. शेजाऱ्याचे आयुष्य किती छान आहे असं वाटतं ना तुम्हाला, ते स्वतःबद्दलही वाटू द्या. पुष्कळ वेळा आपल्याला इतरांमधल्या चांगल्या गोष्टी पटकन लक्षात येत असतात, पण स्वतःमधल्या मात्र येत नाहीत. आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नातेसंबंध म्हणाल तर तो स्वतःशी असतो, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला स्वतःलाच तुम्ही आवडत नसाल तर इतरांना तुम्ही आवडावं अशी अपेक्षा कशी करता येईल? तुमचं आधी स्वतःवर प्रेम नसेल तर इतरांनी तुमच्यावर प्रेम करावं, मग अशी अपेक्षा तुम्हाला करताच येणार नाही. मग ती अपेक्षा तुम्ही कसं काय करू शकता? तुमच्या सर्वात महत्त्वाच्या नातेसंबंधाबद्दल आता आपण विचार करू. माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतेक समस्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आत्मविश्वासाशीच निगडीत असतात आणि त्यांना मिळणारी पगारवाढ, न होणारं कौतुक, न मिळणारा जोडीदार इत्यादी. मग मी त्यांच्या ध्येयांच्या पूर्तीचं दृष्टीनं आधी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि कसं करायचं? सर्वात आधी जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि तुम्ही अगदी महान आणि परिपूर्ण असण्याची गरज नसते, मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा घटक असता आणि या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीचा म्हणजेच स्वतःचा जास्तीत जास्त सहवास घ्या आणि स्वतःबरोबर सिनेमा बघायला जा. आपली सर्वोत्कृष्ट सोबत असते ती. मानवतेला काळिमा वाचणाऱ्या समस्या उद्भवतात कारण मानव एकांतात बसून मन करण्यास असमर्थ ठरतो, असं फ्रेंच लेखक आणि तत्वज्ञ ब्लेज पास्कल यांनी यथार्थपणे म्हटलंच आहे. तर तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तर कधीच एकाकी होणार नाही आणि असं चिंतनीय तथ्य डॉक्टर वेन डायर यांनी मांडलं आहे. त्यामुळे एखाद्यानं काही वेळ घालवण्याचा सराव करा आणि बाहेरच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जगापासून वेगळी अशी एक जागा शोधा आणि स्वतःबरोबर जगा. स्वतःला संपूर्ण स्वीकारणं ही आपल्या कल्याणाची गुरुकिल्ली आहे.
आणि आपण व्यक्ती म्हणून महत्त्वाचे आहोत हे नक्कीच तुम्ही ओळखलं पाहिजे. आणि तुम्हालाही इतरांकडून आदर मिळू शकतो हे नक्कीच जाणलं पाहिजे. एखादी चूक तुमच्याकडून झाली तरी स्वतःला फार जास्त बोल लावत बसू नका आणि चूक झाल्याचं मान्य करून ही चूक पुन्हा होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यायची असं स्वतःची पक्क ठरवा. आणि इतकंच करा जे घडून गेलं आहे आणि ते बदलता येणं शक्य नाही. आणि अशा कोणत्याही चुकीसाठी स्वतःला दोषी समजणं ताबडतोब बंद करा आणि त्याचा काही उपयोग नसतो. थोडे स्वार्थी व्हा. मी काय सांगतोय असं वाटलं ना, पण तुम्ही बरोबर वाचलाय. थोडे स्वार्थी व्हा म्हणजे तुम्ही तुमच्या जीवाला कोणत्याही नकारात्मक भावनेची झळ लागू दिली नाही तरच तुम्ही प्रसन्न आनंदी राहाल आणि तेव्हाच तुमच्या भोवताली आनंदाची प्रवाह पसरेल. हो ना? मग तुम्ही आतल्या आत दुःखी, असमाधानी, असंतुष्ट असाल तर मग तुम्ही चांगले पती, चांगले पत्नी, चांगला मुलगा किंवा चांगला मित्र काहीच बनू शकणार नाहीत. पण तुम्ही आत्तापर्यंत संतुष्ट, सुखी असाल तर मग या प्रत्येक नात्यात आनंद, समाधान पसरू शकाल आणि त्यामुळे आपोआपच तुमच्या भोवतालचं वातावरण प्रसन्न बनून जाईल आणि तुम्ही स्वतःला आनंदी ठेवाल. तुमचा आत्मविश्वास बळकट असेल तेव्हाच ते साध्य नक्कीच होईल आणि मग तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतील आणि प्राप्त सुद्धा होतील. तुम्ही सर्वोत्तम गुंतवणूक करा आणि तुमची सर्वोत्तम गुंतवणूक काय आहे हे स्वतःला विचारा. ज्ञानात केलेल्या गुंतवणुकीला सर्वोत्तम व्याज मिळतं. शिक्षण फार महागडं वाटत असेल तर अडाणी राहून बघा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुमचा यापुढे विकास होत राहावा यासाठी उत्कृष्ट उपाय तुम्ही कोणता कराल तर स्वतःमध्ये गुंतवणूक करा. जितकं शक्य असेल तितकी उत्तम व्यक्ती बनण्याचं स्वतःला वचन द्या आणि यासाठी तुमच्या उत्पन्नाच्या 5 ते 10% रक्कम स्वयंविकासाच्या साधनांसाठी राखून ठेवा. मग ती स्वयंविकासाची मार्गदर्शक पुस्तकं असोत, सीडीज असोत किंवा प्रत्यक्ष वैयक्तिक प्रशिक्षण असो. स्वतःमध्ये सकारात्मक सुधारणा घडवतील अशा नवनव्या गोष्टींसाठी सातत्यानं उत्सुक राहा आणि उत्तम व्यक्ती बनण्याच्या दिशेनं सातत्यानं प्रयत्न करत राहण्यानं तुम्ही एक शहाणी व्यक्ती तर होतच असता. शिवाय एक उपला बसा की तुमच्या सभोवतीच्या लोकांना तुमचा सहवास हवासा, आनंददायक वाटू लागतो आणि स्वतःमध्ये विकास घडवून अधिक चांगली व्यक्ती बनण्याच्या कितीतरी शक्यता असतात. मग तुमचं वाटघाटीचं कौशल्य वाढवण्याचं प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता आणि वेळेचं व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन या संदर्भातलं प्रशिक्षण घेऊन त्यात पारंगत होऊ शकता. मग 2-4 तासाचं प्रशिक्षण घेऊन आयुष्य कसं बदलायचं आणि याबाबतची नेमकी धोरणं शिकू शकतात. किंवा हे सगळंच करावंसं वाटलं तर तुम्ही एक व्यावसायिक आयुष्य मार्गदर्शक निवडून स्वतःच्या आयुष्याबाबत गांभीर्यानं काम करू शकता. आयुष्य मार्गदर्शकाकडून धडे घेणे हीच मी माझ्यासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक ठरली आहे आणि माझं जीवन वाहतं होण्यासाठी मला आयुष्यात नेमकं काय हवं आहे याची स्पष्ट कल्पना येण्यासाठी आणि भीतीवर मात करण्यासाठी या मार्गदर्शकाची मला बहुमूल्य मदत झाली. आयुष्य मार्गदर्शकाची मदत थोडी महाग वाटत असेल तर या विषयावरची मार्गदर्शक पुस्तकं वाचणं, सीडीज ऐकणं, या संबंधीचा एखादा अभ्यासक्रम करणं असं जरा कमी खर्चिक मार्गही तुम्ही निवडू शकता. या संदर्भातलं किमान एक तर पुस्तक दर आठवड्याला वाचणं, दर 2 महिन्यांनी याविषयीचा एक नवा अभ्यासक्रम करणं, तसंच दरवर्षी या विषयावरच्या किमान 2 चर्चासत्रांना किंवा प्रशिक्षणांना उपस्थित राहणं आणि मी आता सवय लावून घेतली आहे. मग तुम्ही काय करणार आहात? तुम्ही ते ठरवलं पाहिजे आणि तुमच्या चांगल्यासाठी तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. स्वतःबाबत फार कठोर होऊ नका. एखाद्याचा स्वतःवर विश्वास असेल तर तो इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करत बसत नाही. एखादा स्वतःबद्दल संतुष्ट असेल तर त्याला इतरांच्या प्रशस्तीची गरज लागत नाही. एखाद्या व्यक्तीनं स्वतःला संपूर्ण स्वीकारलं की मग सगळं जग त्याला स्वीकारतं. आपल्या हातून घडून गेलेल्या चुकांबद्दल किंवा हवं ते न मिळवून शकण्याबद्दल स्वतःला बोलत लावतं बसणं सोपं आहे, पण त्याचा काही उपयोग असतो का? नाही, ना मंजूर ना कबूल. ही वेळ आहे एक गोष्ट स्वीकारण्याची. तुम्ही परिपूर्ण नाही, कधी होणारही नाही आणि सर्वात छान म्हणजे तुम्ही परिपूर्ण असण्याची गरजही नाही. त्यामुळे स्वतःबाबत कठोर होऊन सारखं स्वतःला दोष देत बसणं एकदाच थांबवून टाका. आनंदी, समाधानी आयुष्य जगू न शकण्याचं प्रमुख कारण असतं आणि स्वतःला दोष देत राहणं. आपल्या आयुष्यात बरंच दुःख असतं, याचं कारण माहीत आहे का? मग आपलं काहीतरी चुकलंय त्याबद्दल आपल्याला शिक्षा व्हायला हवी असं आपल्याला सुप्त मनाला वाटत असतं. आता बघा, स्वतःला दोषी समजत राहण्याचा हा परिणाम असतो आणि होतो. मीही स्वतःला दोषी समजण्याची, स्वतःला शिक्षा करत राहण्याची सवय फार पूर्वीची सोडली. याचा मला आनंद होतो. आपण वर्तमान क्षणाला जे काही करत आहोत ते आपल्या परीनं सर्वोत्तम करावं आणि इतकी दक्षता मी आता घेतो.
याचा अर्थ असा होतो नाही की मग माझ्याकडून काय चुका घडल्या याचं विश्लेषण करत नाही, त्या दुरुस्त करण्याच्या आणि होण्यासारख्या असल्या तर दुरुस्तही करतो, पण तशा नसल्या तर मात्र मी त्या स्वीकारतो आणि पुढे होतो. तसंच तीच चूक पुन्हा न करण्याची काळजी घेण्याचं मी मनोमन ठरवतो, कारण ती चूक परत करण्यानं समस्या निर्माण होतात हे मला नक्कीच कळतं. मला सांगा, हे सगळं फार अवघड आहे का? आता मी तुम्हाला एक जादुई कल्प सांगतो. मी इतरत्र कुठे मिळणार नाही बरं, आणि मीही अगदी निशुल्क देतोय तुम्हाला. मग जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा, स्वतःला क्षमा करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची अत्यंत निगुदीनं काळजी घ्या. हे सोपं आहे हो ना? आत्तापासून सुरू करा, आणि मग तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुम्हाला सर्व काही मिळू लागेल. आणि तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता आणि स्वामी समर्थांवर प्रेम करता, तेव्हा तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त होतात आणि मिळतात. म्हणून स्वामींवर निष्ठा ठेवा, विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतील आणि सर्व काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. मित्रांनो, एवढे बोलून हा व्हिडिओ आपण इथे संपवू. आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.